जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एका रात्रीत कृष्णा नदीची तब्बल 8 फूट उसळी, औदुंबर दत्त मंदिर जलमय. नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज. आताची सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट. कृष्णा नदीनं पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केलं आहे. एका रात्रीत तब्बल 8 फूट पाणी वाढल्याने नदीकाठच्या परिसरात चिंता वाढली आहे. आज गुरुवार 9 जुलै 2026 सकाळी 8:30 वाजता भिलवडी पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फूट 4 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे काल सायंकाळी 6 वाजता ही पातळी 26 फूट 6 इंच एवढी होती. अवघ्या एका रात्रीत पाणी पातळीत तब्बल 8 फूट वाढ झाल्यानं प्रशासनासह नागरिकांची धावपळ उडाली आहे. दरम्यान औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलं असून रात्री मंदिराच्या गाभाऱ्यातही पाणी पोहोचलंय. त्यानंतर पुजाऱ्यांनी गुरुनामाच्या गजरा श्री दत्त महाराजांची मूर्ती सुरक्षितरित्या वरच्या जुन्या मंदिरातील देवघरात हलवली. सध्या वरच्या मंदिरात नियमित पूजा अर्चा सुरू असून भाविकांनी तेथेच दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनानं केलं आहे. सध्या मंदिर परिसरात 4 ते 5 फूट पाणी साचले असून नदीचा प्रवाह वेगानं वाढत आहे. याचवेळी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 151 मिलीमीटर, नवजा येथे 192 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 89,510 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून सध्या धरणातून कोणताही विसर्ग सुरू नाही. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस आणि धरणातील वाढती आवक लक्षात घेता कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुढील काही तासांत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदी काठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात जाणे टाळावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचं पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीची प्रत्येक लाईव्ह अपडेट, अचूक आणि सर्वात जलद माहिती मिळवण्यासाठी द जनशक्ती न्यूजला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.